कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रन धुळगाव येथे श्री यल्लमा देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित तमाशात दंगा करणाऱ्यांचा पंच कमिटीकडे तक्रार केल्याच्या रागातून अशोक तानाजी भोसले याचा गुप्ती कोकरीने भोसकून निर्घुण खून केला होता। हा खून प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री डी.वाय. गौंड यांनी 5 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। या कामी सरकारी पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद अंकुश भोकरे यांनी काम पाहिलं। या खटल्यात एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आलेत। संदीप दादासो चौगुले, विशाल बिरुदे चौगुले, नानासो उर्फ सागर माणिक चौगुले, कुंडलिक उर्फ कोंडीराम पांडुरंग कन्नप आणि विजय अप्पासो चौगुले अशी शिक्षा झालेल्यांची नावे, तर सागर बाळासो चौगुले हा मयत झालाय, तर बिरू पांडुरंग कोळेकर या संशयिताला निर्दोष करण्यात आले। यापैकी संदीप व विशाल चौगुले गेली 7 वर्ष न्यायालयीन कोठडीत आहेत। धुळगाव येथे यल्लमा देवीची यात्रा प्रत्येक वर्षी भरते। 2 डिसेंबर 2017 रोजी यात्रेच्या निमित्त तमाशाचा कार्यक्रम होता। तमाशाच्या कार्यक्रमामध्ये संशयित आरोपी दंगा करत असल्याची तक्रार मयत अशोक आणि त्यांचा भाऊ प्रकाश भोसले यांनी केली होती। त्याचा राग मनात धरून रात्री 1च्या दरम्यान आरोपींनी अशोक भोसले याचा खून केला होता। प्रत्यक्षात हातात हत्यार घेऊन गुन्हा केला नसला तरी गुन्ह्याच्या ठिकाणी हजर राहून अन्य गुन्हेगारांना गुन्हा करण्यास प्रोत्साहन देणं हा देखील गुन्हेगारच ठरतो। त्यामुळे अशोक भोसले खून खटल्यातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा सुनावी, म्हणजेच समाजातील गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल, असा युक्तिवाद सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी केला होता। शिक्षा झालेल्या आरोपींपैकी काही जणांनी प्रत्यक्ष मारहाण केली नव्हती, परंतु ते घटनास्थळी हजर होते। सरकार पक्षातर्फे सर्वोच्च न्यायालयाचा नित्यानंद विरुद्ध उत्तर प्रदेश या खटल्याचा न्यायनिवाडा हजर केला। न्यायालयाने हा निवाडा ग्राह्य धरून सर्व आरोपींना एकसमान शिक्षा सुनावली। अंकली ते शिरवली महामार्गाच्या चौपदरीकरण कामाची निविदा अंतिम झाली आहे। हायब्रिड एम्युनिटी मॉडेल या धर्तीवर हा रस्ता करण्यात येणार असून हैदराबाद येथील श्री अवंतिका कन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनीची 8.14% कमी दराची निविदा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने मंजूर केली आहे। त्यामुळे निविदेची उर्वरित प्रक्रिया पूर्ण होऊन 15 दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे सांगलीकरांचा कोल्हापूरचा प्रवास सुखदायी होणार आहे। गेल्या 12 वर्षांपासून सांगली कोल्हापूर रस्ता वादात अडकलाय, त्यामुळे या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। हा रस्ता पूर्वी सुप्रीम कंपनीकडे बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर दिला होता, मात्र ठेकेदाराने केवळ 65 ते 70% काम करून टोल लावण्याची भूमिका घेतल्याने वाद सुरू झाला होता। त्यामुळे हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करावा अशी मागणी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार आमदारांनी केली होती। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतर केला होता। नितीन गडकरी यांनी ऑक्टोबरमध्ये सांगली कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग 166 वरील अंकली ते शिरोली पर्यंतचा रस्ता चौपदरीकरणासाठी 1192 कोटी 84 लाखांच्या निधीला मंजुरी दिली होती। त्यानुसार निविदा राबवण्यात आली। 12 निविदा प्राप्त झाल्या होत्या। त्यामध्ये निविदा रकमेपेक्षा 8.14% सर्वात कमी दराची निविदा ही हैदराबाद येथील श्री अवंतिका कन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनीची होती। भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने या निविदेला मान्यता दिली आहे। दरम्यान रत्नागिरी नागपूर महामार्गाचं काम गतीने सुरू असून अंकली ते सोलापूर या महामार्गाचं काम पूर्ण झाले असून वाहतूक देखील सुरू झाली, तर चोकाक ते अंबा आणि पुढे रत्नागिरीपर्यंत काम सुरू झाले। आता अंकली ते कोल्हापूर पर्यंतच्या कामाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे सांगली ते कोल्हापूर हा प्रवास सुखदायी आणि जलद होणार आहे। कवठेमहांकाळ येथील नंदीवाले समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी सहकुटुंब आमरण उपोषण करण्यात आले। नंदीवाले समाजावर अन्याय करणारे, त्यांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तेथील जमीन समाज बांधवांच्या नावावर करावी या मागण्यांसाठी उपोषण सुरू केले। अखिल महाराष्ट्र राज्य नंदीवाले समाज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिलं। या निवेदनात म्हटलंय, कवठेमहांकाळ येथील कुची रोडवर नंदीवाले समाजाची जमीन आहे। या ठिकाणी नंदीवाले समाज हा 40 ते 50 वर्ष झालं राहतोय। नंदीवाले समाज हा भटकंती करून जगत आहे। त्या ठिकाणी एका मालकाची जागा 5 ते 6 जणांना विकली जाते। लोकांवर रात्री अपरात्री दगडफेक करणे, लोकांना उचलून नेत मारहाण करणे असे प्रकार सुरू आहेत। पोलीस प्रशासनातील अधिकारी देखील याची दखल घेत नाहीत। पोलीस देखील आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात। त्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी। कवठेमहांकाळमधील जमीन नंदीवाले समाजाच्या नावावर सातबारा करून द्यावी या मागणीसाठी नंदीवाले समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। नवभारत शिक्षण मंडळ, शांतिनिकेतन माजी विद्यार्थी परिवार आणि प्राध्यापक डॉक्टर पी.बी. पाटील सोशल फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा यावर्षीचा कर्मयोगी पुरस्कार
पाटोदाचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांना तर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजाराम पाटील यांना गुणवंत माजी विद्यार्थी पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती फोरमचे कोषाध्यक्ष आणि नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील आणि फोरमचे सचिव BR थोरात यांनी दिली आहे. गौतम पाटील म्हणाले, डॉक्टर PB पाटील यांच्या 93व्या जयंतीनिमित्त कलाग्राम महोत्सवाचं आयोजन 10 ते 18 जानेवारीपर्यंत करण्यात आले. या महोत्सवात मंगळवारी 14 जानेवारी रोजी या कर्मयोगी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यावर्षी पुरस्काराचं 14वे वर्ष असून 1 लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. याच दिवशी म्हणजे मंगळवारी माजी विद्यार्थी मेळावा व गुणवंत माजी विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे. तसेच या वर्षीचा गुणवंत माजी विद्यार्थी पुरस्कार सांगली जिल्ह्यातील अंजनी गावचे सुपुत्र, राज्याचे माजी गृहमंत्री स्वर्गीय RR पाटील यांचे धाकटे बंधू राजाराम रामराव पाटील यांना देण्यात येणार असल्याचे गौतम पाटील यांनी सांगितले. अयोध्या श्रीराम मंदिर प्रथम वर्धापन दिनानिमित्त सांगलीत 17 ते 27 जानेवारी अखेर श्रीराम कथा व कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती श्रीराम कथा ज्ञानयज्ञ समितीचे कार्याध्यक्ष मनोहर सारडा यांनी दिली आहे. केसचे श्रीराम कथा प्रवक्ते समाधान महाराज शर्मा हे रामकथा मराठीतून सांगणार आहेत. ते म्हणाले, नेमिनाथ नगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर साकारलेल्या अयोध्या नगरीत हे कार्यक्रम होणार आहेत. 17 रोजी सकाळी 8:30 वाजता शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर कान्होबा महाराज देहुरकर यांचे कीर्तन होणार आहे. दिनांक 18 रोजी सकाळी 8:30 वाजता राम मंदिर चौकातून कलश शोभायात्रा निघणार असून अयोध्या नगरीत पोहोचणार आहे. त्या दिवशी योगीराज महाराज गोसावी यांचे कीर्तन होणार आहे. दिनांक 19 रोजी गोविंद महाराज जाटदेवळेकर, 20 रोजी उमेश महाराज दशरथे, 21 रोजी महादेव महाराज राऊत, 22 रोजी समाधान महाराज शर्मा, 23 रोजी चैतन्य महाराज देगुलकर, 24 रोजी जयवंत महाराज बोधले, 25 रोजी श्री गुरु कृष्णा महाराज चौरे, 26 रोजी श्री गुरु ऋषिकेश महाराज वास्कर, तर 27 रोजी भागवत महाराज चौरे व रघुनंद महाराज पुजारी यांचे कीर्तन होणार असल्याचे मनोहर सारडा यांनी माहिती दिली आहे. यावेळी अध्यक्ष प्रमोद मालू, सचिव माजी नगरसेवक लक्ष्मण नवलाई, राहुल ढोपे पाटील, ओमप्रकाश झंवर, पंडित पाटील, गोपाळ बजाज, लक्ष्मकांत सारडा उपस्थित होते. कुपवाड MIDC मधील राज बॉयलर्सच्या वतीने 100व्या बॉयलरची निर्यात नेपाळला करण्यात आली. याबद्दल कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष सतीश मालू, केंद्रीय GSTचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राज बॉयलरचे प्रमुख जफर खान आणि अरशद खान यांचा सत्कार करण्यात आला. कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील राज बॉयलर कंपनीचे प्रमुख जफर खान आणि अरशद खान या कंपनीतील बॉयलरची उत्पादना परदेशात मागणी वाढली आहे. बॉयलर परदेशात पाठवली जातात. तसेच देशातही त्यांची बॉयलरची उत्पादने काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कार्यान्वित आहेत. त्यांना शासनाचा उद्योग पुरस्कारही मिळाला आहे. 100व्या बॉयलरची निर्यात केल्याबद्दल कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू, केंद्रीय GSTचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर यांच्या हस्ते जफर खान आणि अरशद खान यांचा सत्कार करण्यात आलाय. याप्रसंगी उद्योग विकास आघाडी आणि साई इंडस्ट्रीजचे प्रमुख DK चौगुले, बळीराजा ट्रेलरचे प्रमुख मनोज भोसले, महाराष्ट्र चेंबरचे संचालक रमेश आरवाडे, उद्योजक रावसाहेब माळी, पटाईत इंडस्ट्रीजचे झाकीर पटाईत, मिलिंद शहा यांच्यासह MIDCतील उद्योजक आणि कर्मचारी उपस्थित होते. खान बंधूंनी गेल्या 25 वर्षांपासून मूळ डिझाईनपासून फिनिश प्रोडक्टपर्यंत सर्व चाचण्या पूर्ण करून ही उत्पादने RBI सह देशातील इतर नामांकित एजन्सीकडून मान्यता घेऊन आंतरराष्ट्रीय स्टँडर्डनुसार दर्जा राखलाय. त्यामुळेच त्यांना नेपाळसह इतर देशांनी उत्कृष्ट पुरवठादार म्हणून गौरवले. कंपनीतील बॉयलरची उत्पादने आफ्रिका, श्रीलंका, बहरीन, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, अफगाणिस्तान, ब्रुनेई इत्यादी देशात पाठवले जातात. घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. आकाश सतीश कवठेकर असं संशयिताचं नाव आहे. त्याच्याकडून चांदीचे दागिने, रोकड आणि मोबाईल तसेच दुचाकी असा 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मालमत्तेविरोधाचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश LCBला दिले होते. LCBचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वाखाली पथक नियुक्त केलं होतं. या पथकातील दरिबा बंडगर आणि सतीश माने यांना रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश कवठेकर,
हा सूतगिरणी चौकात चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी मोटारसायकलीवरून फिरत असल्याची माहिती मिळाली। पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं। त्याची झडती घेतली असता त्याच्या सॅकमध्ये चांदीचे दागिने आणि भांडी, तांब्याची भांडी, मोबाईल, कटावणी मिळून आली। त्याची कसून चौकशी केली असता कुपवाड रस्त्यावरील पार्श्वनाथ नगरमधील बंगला फोडून दागिने चोरल्याची कबुली दिली। त्याला पुढील तपासासाठी संजयनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले। कवठेकर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सांगली शहर, विश्रामबाग, संजयनगर, कुपवाड MIDC पोलिसात मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत। जत तालुक्यातील बागेवाडी येथे जळीतग्रस्त भाऊ बिरा हक्के या गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबाला भुयार मठाचे मठाधिपती आणि मानव मित्र संघटनेचे प्रमुख हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी मदतीचा हात पुढे केलाय। भाऊ हक्के यांच्या बागेवाडी फाटी परिसरातील झोपडी वजा घर शॉर्ट सर्किटमुळे पूर्णपणे जळून गेले। या दुर्दैवी घटनेत त्यांच्या घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य भस्मसात झालं, त्यामुळे त्यांचं कुटुंब उघड्यावर आले। अत्यंत गरिबीत जीवन जगणाऱ्या हक्के कुटुंबियांवर हा मोठा आघात झालाय। कुटुंबातील कमावणारा मुलगा निधन पावल्याने घराचा भार दिव्यांग मुलगी सांभाळत होती। या घटनेनंतर त्यांच्या जगण्याचं साधनच नष्ट झालंय। घटना समजताच तुकाराम बाबा महाराज यांनी तातडीने बागेवाडी येथे भेट देऊन रोख रक्कम आणि संसार उपयोगी साहित्याचं वाटप केले। बाबांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे हक्के कुटुंब भारावून गेलं असून त्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागलाय। तुकाराम बाबा महाराजांच्या सहकार्यामुळे जळीतग्रस्त हक्के कुटुंबाला थोडाफार दिलासा मिळाला असून त्यांच्या मदतीची प्रशंसा सर्वत्र होतीये। कवठेमंकाळ तालुक्यातील जाखापूर परिसरातील पवनचक्की प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनी मूळ शेतकऱ्यांना मिळण्यासाठी अनेक दिवसांपासून जमिनी हक्क शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने संघर्ष सुरू आहे। पवनचक्की प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत देण्याबाबत मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पवनचक्क्यांसंदर्भातील प्रश्नांबाबतचे निवेदन खासदार पाटील आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। यावेळी शेतकरी आणि प्रशासन यांच्यात चर्चा करण्यात आली। पवनचक्की प्रकल्पासाठी सुझलॉन कंपनीने खरेदी केलेल्या जमिनी वहिवाटीप्रमाणे मूळ शेतकऱ्यांना खरेदी दस्ताने परत कराव्यात। ज्या मूळ शेतकऱ्यांची जमीन त्या शेतकऱ्यांना परत घेण्यासाठी आर्थिक अडचण असल्यास त्यांना त्यांच्या सोयीने मुदत आणि रकमेचे हप्ते पाडून द्यावे। मूळ शेतकऱ्यांची जमीन इतर बाहेरील गावातील शेतकऱ्यांना विक्री झाली असल्यास ती रद्द करून मूळ गरीब शेतकऱ्यांना ती परत करावी। मूळ शेतकरी सोडून इतरांना खरेदी दिलेल्या जमिनीची नोंद, फेरफार आणि सातबारा सदरी करण्यात येऊ नये। पवनचक्की प्रकल्पासाठी खरेदी केलेल्या सर्व जमिनी विक्री करणे पूर्वी संबंधित जमीन हक्क शेतकरी संघर्ष समिती यांच्यासोबत चर्चा करण्यात यावी। याबाबत कवठेमंकाळ तहसील कार्यालयामध्ये दिनांक 17 जानेवारी रोजी संबंधित पवनचक्की अधिकारी आणि संघर्ष समितीचे पदाधिकारी यांची बैठक घेण्याच्या सूचना खासदार विशाल पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या।